नमस्कार. ईपीएस 95 पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी. सरकार ईपीएस पेन्शन वाढवणार. एका संसदीय समितीने म्हटले 1000 रुपये ही रक्कम सन्माननीय नाही आणि पुरेशीही नाही. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती टाकत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनल आपण जोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, एका संसदीय समितीने मंगळवारी ईपीएफओ च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 अंतर्गत असलेल्या 1000 रुपयाच्या किमान मासिक निवृत्ती वेतनाच्या तातडीने आणि व्यापक आढावा घेण्याची शिफारस केली आहे. समितीने म्हटले आहे की निवृत्ती वेतन एका सन्मानजनक पातळीपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. ही शिफारस अशा वेळी झाली आहे जेव्हा निवृत्ती वेतनधारक दरमहा 7500 रुपयापर्यंत निवृत्ती वेतन वाढवण्याची मागणी करत आहे. कारण 1000 रुपयावर जगणे कठीण असल्याची त्यांची म्हणणे आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 अंतर्गत असलेल्या निवृत्ती वेतनधारकांनी किमान मासिक निवृत्ती वेतन 7500 रुपयापर्यंत वाढवण्याच्या मागणीसाठी 9 मार्च पासून जंतर मंतर येथे 3 दिवस आंदोलनही केले होते. अनेक वर्षापासून कोणताही बदल नाही. मित्रांनो, कामगार वस्त्रोद्योग आणि कौशल्य विभाग विकास विषयक संसदीय स्थायी समितीने कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्या वरील आपल्या 15व्या अहवालात म्हटले आहे की वाढत्या महागाईच्या काळातही कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किमान निवृत्ती वेतन दीर्घकाळापासून दरमहा 1000 रुपयावर अपरिवर्तित राहिले आहे. पुराव्यांचा विचार करताना समितीला असे आढळून आले आहे की निवृत्ती वेतनधारकांकडून विशेषतः वृद्ध आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकडून त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्याची मागणी करणारे अनेक निवेदनं प्राप्त झाली होती. मूलभूत गरजा भागवण्यासाठीही 1000 रुपये पुरेसे नाहीत. समितीने कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अहवालाची नोंद घेतली. भारत सरकार या योजनेसाठी आधीच आर्थिक सहाय्य पुरवत आहे. यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्या कार्यरत असलेल्या सदस्यांसाठी 1.6% योगदान आणि दरमहा 1000 ची किमान निवृत्ती वेतन सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय सहाय्याचा समावेश आहे. तथापि समितीच्या मते स्थान भत्त्याची किंमत निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतनधारकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अपुरी आहे. विशेषतः महागाई आणि वाढत्या आरोग्य सेवा व राहणीमानाचा खर्च लक्षात घेता त्यामुळे समिती शिफारस करते की मंत्रालयाने कर्मचारी निवृत्ती वेतन योजना 1995 अंतर्गत किमान निवृत्ती वेतनाचा तात्काळ आणि व्यापक आढावा घ्यावा जेणेकरून काळाच्या अनुषंगाने ती अधिक वास्तववादी आणि सन्माननीय पातळीवर वाढवता येईल. स्थायी समावेश आणि संवाद मंडळाच्या स्थापनेसाठी शिफारस. मित्रांनो, समिती अशी शिफारस करते की मंत्रालयाने या योजनेसाठी अर्थसंकल्पीय सहाय्य वाढवण्याची शक्यता तपासावी जेणेकरून निवृत्ती वेतनधारकांना सध्याच्या राहणीमानाच्या खर्चानुसार वाजवी किमान निवृत्ती वेतन मिळेल आणि या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या लाखो सर्वृत्त कामगारांना अधिक सामाजिक सुरक्षा व आर्थिक सहाय्य मिळेल. कामगार कायद्याच्या अंमलबजावणीचे कौतुक आणि स्वागत करताना समिती केंद्र आणि राज्य सरकाराच्या प्रतिनिधींसह एक स्थायी समन्वय आणि संवाद मंडळ प्राधान्याने स्थापन करण्याची शिफारस करते. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.